मग आपले वांगे मला आत्ताच घरी नाही, मला परत त्याच गाडी भरली मी आतून आणि बाहेर कॅरीवर लोड. चिरने का इधर से काटने मांजर पा खिरक्याची भीती मांजर गोरी मांजर काळी मांजर काळी मांजर. नमस्कार मंडळी, मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 6 वाजले बघू शकतो. त्या साईडला गावात भांडणांचा आवाज येत आहे आणि इकडं आहे चित्र. इथे चुलीवर पाणी गरम होते. चला तर ते आता ब्रश करून आंघोळ करून घेतो सकाळी पहिले. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं. 7 वाजता का नाही चहा घेतो मी. चहा घेऊन माळव सोडायला चालू तिथून मला इथून 20 किलोमीटरवर. चहा घेऊन महादेवाची पूजा करून मी माळव सोडायला 6 वाजता उठलो मी. गुडल्याची गाडी घालली, कंबलची घालायची म्हणजे किती झोपेली मांजर आहे तर झोपू द्यायला आई घडी मारून देईल. नंतर सकाळची वेळ, फुलं थोडे सकाळी महादेवाची पूजा करून घेतो मी आता. या फुलं तर लावूया अगरबत्ती. ओम दिनकेश्वराय नमः, हर हर महादेव. सकाळी मी महादेवाला फुलं वाहून आणि अगरबत्ती लावून झालं. तर सकाळची वेळ आहे. किलोमीटर बघून घेऊ आपण. 48,229. किती किलोमीटर बसते बघूया आता. कुत्रा मस्त झोपलेला आहे. चला तर आपण आता निघूया. बघा 2 तारीख 2 फेब्रुवारी. किलोमीटर लिहून घेतलं मी आता. निघलो आता सकाळी माळव सोहळा इथून 20 किलोमीटर माळ्यातून आणायचं एक आजी आहे. आजीला सोडून द्यायचं. 600 रुपये देत असते आजी मला. सूर्य पण उगवत आहे आता हळूहळू हळूहळू. सकाळचा वेळ एकदम मस्त व्यू. तुम्ही आलेलो आहे आता घरी त्यांच्यावाल्या आजीन त्यांच्या. बघ बाबा गोण्यामध्ये भाजी भरताय आणि आईने बी मुळ्यांचे असे गटुडे बांधून ठेवले. तर शेवटी मी गाडीमध्ये माळं भरून निघालो न्याय डोंगरीच्या दिशेने. चालो बाजारमध्ये मित्रांनो. मी बघा एवढा माळा आणला आता. इथं बाजार भरतो. इकडे आता दुकान लावायला सुरुवात झालेली. मी निघलो आता घराकडे. हे बघा इथून सोडून दिलं माळं. आजीचं इथं सोमवार आहे. सोमवारी बाजार असतो नाही डोंगरीचा. ट्रॅफिकचं फुल जाम झालं त्याच्यामुळे मी लवकर गाडी काढून घेतली. आता या बा नाही डोंगरीचा रेल्वे पूल आणि असा छोटासा टनल त्याच्यातून गाडी काढतो मी आता. मी आता परतडीच्या घाटात आलेलो आहे. घाट चढायला सुरुवात झालेली. सकाळचं एकदम मला आत्ताच घरी नाही. मला परत त्याच बाजारसाठी भाडं लागले. आज दिवसभराचं भाडं आहे. किती भाडं बनवतं माझं दिवसभरासाठी 15. तर सकाळी खिचडी गरम करते आहे आणि डबा पण भरून देते. थोडंसं नाश्ता करून परत जाऊया बाजारात. रात्री खिचडी बनवली जाईल. ती गरम करून खातो आता. दुपारसाठी डबा ती आणि काळू पण बसले. पाण्याची बॉटल पण भरली. तर खिचडी संपवली एवढी. जुनी गाडी घेऊन चाललो मी कारण हिला वर कॅरियर आहे ना. तर थोडीशी वजन राहत्या. गावातल्या बाया बाजार करत्या हे पोती पायाच्या चेनी साखळी वगैरे असलं विकायला नाही. आपण त्यांना घेऊन जाणार. हे बघा अशी गाडी भरली मी आतून आणि बाहेर कॅरीवर लोड. पुन्हा निघलो न्याय डोंगरीसाठी. गाडी भरवली व कॅरीवर बी लोड आहे. आणि आतून बघा आजी पण पुढं बसले. 5 जणी याला घेऊन जायचं आणि संध्याकाळी घेऊन रिटर्न यायचं. मी आता आलो आता परतडीच्या घाटात. तर डायरेक्ट न्याय डोंगरीतून 5 किलोमीटर. शेवटी न्याय डोंगरीमध्ये पोचलो मी. हे बघा त्यांचे गटुडे उचलून त्यांच्या डोक्यावर देत आहे. ते बाजारामध्ये दुकान लावायला गेलेत आता. शाळेतली मुलं पण चालले. इकडून तर त्या पुलापर्यंत पूर्ण असा दिसणार नाही आता. पूर्ण बाजार भरणं
सगळ्या बायांना सोडून दिलं मी आता गट्टे बिट्टे त्यांना उतरून त्यांच्या डोक्यावरती ठेवून वगैरे दिलं. आता मी डबा आणलाय, थोड्या वेळाने डबा खाईल. आता वाजले 12, 2 वाजता डबा खाईल, थोडासा आराम करीत मग मी तुम्हाला बाजार दाखवेन. आता गाडी सावलीत लावूया थोडी. दुपारचे 12 वाजलेत. बाजारवाल्यांनी सगळ्यांनी दुकानं लावून दिलेले आहे. अजून बाजार नाही भरला. 1:30च्या नंतर बाजार भरतो. 1:30 ते 5 पर्यंत चांगला बाजार चालतो. सगळ्यांचा माळव विकून जातो. हे बघा आत्ता सगळ्या प्रकारची दुकानं लागलेलं आहे. इकडून माळव पुढं आहे, फळांची दुकाने, तसेच कपड्यांची, चपला बुटांची, अशी भांडी अशी पुढं दुकान आहे. तर मी आता सगळ्या दुकानांचं व्ह्यू तुम्हाला दाखवतो. पुन्हा दुपारी चांगला बाजार भरल्यानंतर पण दाखवतो. आता फक्त दुकानं लागले आहेत आणि गिराईक पण चालू झाली थोडे. हे बघा अशी कटलरी सामान असतात. हे बघा हे समोर 2 दुकानं दिसत आहे ना मित्रांनो, यांचं सामान आलं तुम्ही बघा. या दोघी अशा 5 जणी आणल्या त्यांनी. हे बघा त्यांची मुलं आहे. जाणार नाही, सांग लवकर. एकदा सांगतो पप्पाच नाव, सांग लवकर. जेवण नंतर कर, सांग लवकर. सांग लवकर. बाजार भरलाय 12:30 वाजता, सकाळपासून भरतो. आता 1 वाजेपासून गिऱ्हाईक चालू. इथं आहे सरकारी दवाखान्यात गाडी लावली. मी आता जेवण करतो. मी आता बसलो जेवायला. सकाळी फक्त खिचडी खाल्ली होती, आता भूक लागली. बघा मिरची, 2 पोळ्या, हे शेंगदाणी, बटाटा, गिलकं आणि थोडंसं टाईमपास. सकाळी खिचडी खाल्ली तर भूक लावून गेला. रात्री बी खिचडी खाऊन झोपून राहिलो. सकाळी लवकर उठा लागलं. बाजार अजून बाजार नाही. थोड्या वेळाने पण तुम्हाला मी बाजारातला व्ह्यू दाखवल. आता मी एवढं फिनिश करतो आहे. आत्ता जेवण झालं, थोडं तिखट लागलं होतं. बालाजीचा खट्टा मिठा खातोय थोडं गोड लागायसाठी. दुपारची वेळ झालेली. बाजार बी एकदम चांगला भरलाय. आता गिराईक बी चालू झालेले. बघा भाऊ समोर फ्लावर विकत होता. किती गिराईक चालू झालेली. सगळ्यांचा जोरात आवाज आहे आता बाजारात. मी आता त्या साईडला जातो पुन्हा. सकाळी जिकडे गेलो होतो तिथपर्यंत. बघा इथून व्ह्यू बघा. इथून तर तिथपर्यंत लास्टपर्यंत सगळ्या माळाच्या दुकान आहे. पुढं मोठं मसालेवाले बसले आहेत. जाऊया त्या साईडला आपण. बाजार करायला जास्त लेडीजच आले ते, माणसं कमी ते. फ्लावर आलोय मी या साईडला. तर कसा आहे गावाकडचा बाजार, कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवड बी आलेलं आहे आता. बघा इकडं भेळ त्यांची दुकान आहे पूर्ण आणि पुढं कपड्यांची दुकान आहे, फळांची दुकान आहे. बघा काकाकडे विकताय केळी 30 रुपयाच्या आणि 40 रुपयाच्या. या साईडला एक कपड्यांची दुकानं, टोपली विकायला आले, झाडू विकायला, शिराया. इथं भांड्यांची पण दुकान आहे, भांडे इथं विकताय, विळे वगैरे. तर मी गावाकडे लोक भेटले तर आम्ही चहा पिलो त्यांच्यासोबत. आणि हे बघा हे काका असं काय असं किसनी आहे, किसनी म्हणतो आपण त्याला. हे जोरात जाहिरात चालू आहे. माझी पण इच्छा एक विकत घ्यायची झाली. तर आपण ॲड पूर्णपणे बघू मगच विकत घेऊ. भरपूर सेल होतोय काकांचा. चिरने का इधर से काटने छोड़ने का
और इधर से खींचने का देखो, और ये देखिएगा डायरेक्ट तेल में इधर से खींचने का देखो। बघा दोन छोटीशी मुलं नवीन उद्योजक बाहेरच्या गावून लोक येतात इथून बाजार करतात आणि इथून गाड्या भरभरून पुन्हा आपल्या गावामध्ये जातात. बघा नवीन उद्योजक पावडे काढताय आणि विकताय लहान दोन छोटीशी मुलं. काहींना आवड असते तर काहींची मजबुरी असते. मित्रांनो यार द्वारा जाहिरात चालू द्यायची वाली 20 रुपये 20 रुपये एक घेतला मी हे. बघूया किती आहे. 4 वाजले दादा दिवसाचे. बाजार थोडा शांत झाला आता. संध्याकाळचे 5:30 वाजले तर मी पितो चहा. बाजारचा बी म्हणजे टायमिंग झालेला आहे आता संपलेला आहे बाजार. मला दाखवतो मी 8 पाठ पी चालू आहे दुकानांची. हे बघू शकते या साईडला दुकानदार आपला सामान पॅक करत आहे आता. बघा इथं कपड्यावाला भाऊ पण पॅक करत आहे. तर मध्ये दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इकडं बी पूर्ण आवराआवरी झालेली आहे. संध्याकाळची वेळ झाली. बघा एवढे गट्टे मी आता एवढे गाडीवर ठेवतो आणि व्यवस्थित बांधून घेतो यांना. पूर्णपणे मी बाहेरून वर गट्टे आणि आतून त्यांचं सामान आणि त्यांना बसवला जातो डायरेक्ट मी घरी. सोडलं ते 600 यांनी 1000 1600. आत्ताच घरी आलो जस्ट मध्ये मी बायांना सोडून दिलं. 1600 झाले तर दोन्ही गाडीचा मेंटेनन्स गॅस पकडून आपण 600 रुपये जरी गेला तरी आजच्यासाठी मला 1000 रुपये उरता. तेवढे भरपूर आहे गावाकडं. चला तर आत्या आलेले आता घरी. आता आपण करूया जेवण. हातपाय धुवून फ्रेश वगैरे होतो आणि जेवण करतो. घरी तो बा कशी मांजऱ्याने खीर पेती तेव्हा 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 कशी संध्याकाळच्या जेवणात ती खीर गव्हाची पोळी कुरडई पापड भजे. आम्ही सगळेजण जेवत आहोत. आत्ताचं जेवण झालं. आत्ता यायला झोपायला. आत्ता करूया जेवण. आमची मांजर पा खीर कशी पेती मांजर. गोरी मांजर काळी मांजर व काळी मांजर.